Hello students, how are you? Today we are going to see tenses, the structures and uses. You know there are main three types of tenses, okay? Which are these? Present tense, past tense, future tense. विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला टेन्स पाहायचे आहेत, त्या टेन्सचे स्ट्रक्चर्स पाहायचे आहेत आणि युजेस त्याचे कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये होते ते पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की मुख्य प्रकार टेन्सचे आहेत तीन. वन प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. ओके. आणि आता या प्रत्येक टेन्सचे हे चार सब डिव्हिजन्स आहेत, सब टाईप्स आहेत. याचे मिळून मूळ हे तीन आणि त्याचे प्रत्येकाचे चार सब प्रकार, टोटल मिळून 312 प्रकार होतात. देर आर टोटल 12 टाईप्स ऑफ टेन्सेस. तर हे कुठले कुठले आहेत बघा. आता ह्या प्रत्येकाचे चार. फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स और इट मे बी कॉल्ड प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स. सेकंड प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अँड फोर्थ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके. जस्ट लाईक दॅट याचे पण हेच चार प्रकार. कुठलं होणार पहिला? सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके. असेच या फ्युचरचे पण चार. पहिला सिंपल फ्युचर टेन्स, सेकंड फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके. दीज आर टोटल 12 forms of tenses. Now we have to see the structure of every tense and use of every tense. Now we will see all 12 tenses one by one, but in a different way. First of all, we will see all three simple tenses. Which are the three simple tenses? First, simple present tense, simple past tense and simple future tense. Like this we will go on. Okay. At first, a simple present tense. Simple, there is a sentence of simple present tense. बघा आपल्याला सर्वच्या सर्व टेन्सेस 12ही टेन्सेस पाहायचे आहे एक एक करून थोड्या वेगळ्या पद्धतीने. पहिल्यांदा आपण तीनच्या तीनही सिंपल टेन्सेस पाहायचे आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. देर इज अ सेंटेन्स ऑन द बोर्ड ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. माय फादर राइट्स अ स्टोरी एव्हरी डे. आता टेन्स आणि त्याचं स्ट्रक्चर पाहायचं म्हटलं की व्हर्ब पाहायचा असतो आणि व्हर्बचा टेन्स हा काळ दर्शवत असतो की ती क्रिया कुठल्या काळामध्ये झाली. आणि या ठिकाणी जो हा व्हर्ब दिसतोय आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स, काय स्ट्रक्चर आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं? सब्जेक्ट घेतलेला आहे माय फादर, व्हर्ब घेतलेला आहे राइट्स, V1 प्रेझेंट फॉर्म ऑफ द व्हर्ब. तुम्हाला माहिती आहे की व्हर्बचे आपण 4 फॉर्म्स वापरतो टेन्सचं स्ट्रक्चर बनवताना, टेन्स फॉर्मेशन करताना. कुठले 4 फॉर्म्स? V1, V2, V3 अँड V4. प्रेझेंट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब अँड प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. दीज आर द 4 फॉर्म्स. या ठिकाणी V1 वापरलेला आहे, प्रेझेंट फॉर्म वापरलेला आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट बहुतेक सेंटेन्समध्ये असतं. एखाद्या वेळेला विदाऊट ऑब्जेक्टचं सुद्धा सेंटेन्स असू शकतं. म्हणून हा आपण एक स्ट्रक्चर म्हणून इथे लिहिलेला आहे. ओके. मेन इथे व्हर्ब कुठला वापरलेला आहे? V1. बघा थोडं लक्षात घ्या, याचं नाव काय आहे या सेंटेन्स या टेन्सचं? सिंपल प्रेझेंट टेन्स. हे दोन टेन्स फार जास्त महत्त्वाचे आहे इंग्लिशमध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. याचं स्ट्रक्चर पण सिंपल आहे तेवढंच, पण याचा यूज खूप जास्त केला जातो बोलताना, लिहिताना. आणि म्हणून याचं स्ट्रक्चर, याचं यूज थोडं लक्षात घ्यायचं आपल्याला. सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा? जर दिलेला व्हर्ब प्रेझेंट फॉर्ममध्ये असेल. आणि याला सिंपलच का? बघा या ठिकाणी कुठलाही हेल्पिंग व्हर्ब नाही आहे,
याला कुठे ING लागलेला नाही आहे, नुसता सिम्पली बेसिक फॉर्म ऑफ द वर्ब दिलेला आहे, क्रियापदाचं मूळ रूप दिलेलं आहे, प्रेझेंट फॉर्म दिलेला आहे. असं क्रियापदाचं मूळ रूप असलं, प्रेझेंट फॉर्ममध्ये असलं, त्याच्या आधी कुठला हेल्पिंग वर्ब नाही आहे, V1 फॉर्म असला, फक्त एकटाच मेन वर्ब आहे, कुठला हेल्पिंग वर्ब नाही, अशा वेळेला हा सिंपल प्रेझेंट टेन्स. बरं, आता हे झालं याचं स्ट्रक्चर. मग याचा यूज कुठे होतो? कुठली क्रिया, कुठली घटना सांगण्याकरता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. इथे बघा वाक्य सांगेल आपल्याला. काय सेंटेन्स आहे? माय फादर राईट्स अ स्टोरी एव्हरी डे. माझे वडील दररोज एक गोष्ट लिहितात. म्हणजे दररोज लिहितात. कालही लिहिले होती, आजही लिहिले, उद्या पण लिहिणार. म्हणजे ही कृती कशी आहे, ही क्रिया कशी आहे, त्यांची रेग्युलर आहे, डेली आहे, सवयीची आहे. हां, मग हा टेन्स कशासाठी वापरायचा? आपण ज्या क्रिया, ज्या गोष्टी नेहमी करतो, रोज करतो, पुन्हा पुन्हा करतो, वारंवार करतो, वरचेवर करतो, त्या क्रिया सांगण्याकरता हा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जाते. म्हणून याचा यूज काय आहे? ॲक्शन डन regularly as a habit. काही गोष्टी आपण सवयीनेच करतो रोज सकाळी उठणे, व्यायामाला जाणे, सकाळी प्रार्थना म्हणणे, सवय झालेली असते काही गोष्टींची. उठून न्यूजपेपर वाचणे सवयीची क्रिया आहे. अशा ह्या काही सवयीच्या क्रिया, रोज ज्या क्रिया करतो आपण, रोज ज्या गोष्टी करतो, त्या सांगायच्या असल्या तर कशा सांगतात? सिंपल प्रेझेंट टेन्स वापर. आय गो टू स्कूल इन द मॉर्निंग. आय रीड न्यूजपेपर इन द मॉर्निंग. ना, वी यूज वार्म क्लोथ्स इन विंटर. आम्ही हिवाळ्यामध्ये गरम कपडे घालतो. सवय आहे आमची, नेहमी हिवाळा आला की अशा गोष्टी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ओके, नाउ विल प्रोसीड ऑन टू सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स कसं सेंटेन्स आहे? हे सेंटेन्स आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये लिहिलं आहे. माय फादर रोट अ स्टोरी इन द मॉर्निंग. माय फादर रोट अ स्टोरी इन द मॉर्निंग. इथे अर्थ झाला माझे वडील दररोज एक गोष्ट लिहितात. इथे अर्थ झाला माझ्या वडिलांनी सकाळीच एक गोष्ट लिहिली. रोट, पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. राईट, रोट, रिटन. तुम्हाला माहित आहे देर आर 3 फॉर्म्स ऑफ द वर्ब राईट. दुसरा फॉर्म घेतलेला आहे क्रियापदाचा, पास्ट फॉर्म घेतलेला आहे, V2 घेतलेला आहे. बघा, मग सिंपल पास्ट टेन्स सुद्धा तसंच. सिंपल म्हणजे एकटाच मेन वर्ब असतो, याच्या आधी कुठलाही हेल्पिंग वर्ब बसत नाही किंवा कुठला ING लागत नाही. सिंपल एकटाच मेन वर्ब असला आणि पास्ट फॉर्ममध्ये असला की सिंपल पास्ट टेन्स. एकटाच मेन वर्ब असला, प्रेझेंट फॉर्ममध्ये असला की सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सो हे झाल्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असेल तर. आता याचा यूज केव्हा केला जातो? कुठली क्रिया सांगण्याकरता या सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो? जी क्रिया पास्ट टेन्समध्ये एखाद्या विशिष्ट वेळी घडली ती सांगण्यासाठी. ॲक्शन डन ऑन अ certain moment in the past, on a certain moment in the past. एखादी क्रिया भूतकाळामध्ये एखाद्या विशिष्ट क्षणाला, विशिष्ट वेळी जर घडली तर ती सांगण्यासाठी हा सिंपल पास्ट वापरला जाते. बघा इथे, आणि शक्यतोवर ॲडव्हर्ब वापरलं जात आहे. टाइम डिनोटिंग ॲडव्हर्ब वापरलं जाते की भूतकाळात केव्हा घडली ही क्रिया. आपण लिहिला इन द मॉर्निंग, केव्हा लिहिली स्टोरी? इन द मॉर्निंग, बट सिंपल पास्ट टेन्स. ओके, नाउ विल प्रोसीड ऑन टू सिंपल फ्युचर टेन्स. इथे माझे वडील स्टोरी लिहितात, इथे माझ्या वडिलांनी स्टोरी लिहिली. आता फ्युचर टेन्स काय? घटना भविष्यात घडणार आहे, पुढे घडणार आहे. माझे वडील, माय फादर विल राईट अ स्टोरी इन द इव्हनिंग. संध्याकाळी माझे वडील स्टोरी लिहितील. माझे वडील संध्याकाळी स्टोरी लिहितील. आता हा सिंपल फ्युचर टेन्स, थोडा फरक या दोनपैकी. या सिंपल फ्युचर टेन्सचं वर्बचं स्ट्रक्चर बघा कसं वापरलेलं आहे.
यामध्ये कुठला हेल्पिंग व्हर्ब नव्हता, पण या व्हर्ब फॉर्ममध्ये एक हेल्पिंग व्हर्ब लिहिलेला आहे, विल. आता तुम्हाला माहिती आहे शॉल, विल, these are the these denotes, these helping verbs indicate futurity. अगदी भविष्य दर्शवणारे हे शब्द आहे, भविष्यकाळ दर्शवणारे हे शब्द आहे शॉल किंवा विल. आणि म्हणून आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स भविष्यकाळ दर्शवायचा आहे, त्यात कळलं पाहिजे ना आपल्याला ही क्रिया भविष्यात होणार आहे. म्हणून मेन व्हर्बच्या आधी इथे शॉल किंवा विल हेल्पिंग व्हर्ब लावायला लागतो. हे माहिती आहे तुम्हाला, शॉल कुठे लावतात, विल कुठे लावतात. सब्जेक्ट जर फर्स्ट पर्सन असेल आय किंवा वी तर त्याच्यासमोर शॉल लावतात. सब्जेक्ट जर फर्स्ट पर्सनच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही असेल तर मग विल वापरलं जातं. सो फादर विल राईट अ स्टोरी हेल्पिंग व्हर्ब आहे, आणि हा जो मेन व्हर्ब आहे हा बघा इथे V1 वापरलेला आहे. क्रियापदाचं मूळ रूप प्रेझेंट फॉर्म आणि त्याच्या आधी हेल्पिंग व्हर्ब वापरला जातो फ्युचरिटी दर्शवणारा शॉल किंवा विल. हा इथे स्ट्रक्चर म्हटलेला आहे, पण या ठिकाणी ॲड करता येणार आणखी ऑब्जेक्ट. हे केव्हा वापरतात, जर आपल्याला सांगायचं असेल की बाबा एखादी घटना भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळी घडणार आहे, त्याची माहिती द्यायची असेल समोरच्याला, मग हा सिंपल फ्युचर टेन्स वापरतात. बघा स्टोरी लिहिणार आहे केव्हा, इन द इव्हनिंग. सो ओके, इज इट क्लिअर? नाउ विल सी continuous tenses, all three types of continuous tenses. Which are those? Present continuous tense, past continuous tense and future continuous tense. So there is one sentence, my father is writing a story. बघा आता या प्रेझेंट कंटिन्युअस आपण हे सेंटेन्स कंटिन्यू करतो आहे. वर्ब फॉर्म बघा काय आहे, इज रायटिंग, माझे वडील स्टोरी लिहित आहे. स्ट्रक्चर बघा, पहिल्यांदा इज वापरला म्हणजे टू बीचं रूप या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वर्ब फॉर्मच्या स्ट्रक्चरमध्ये एकतर टू बीचं रूप येणार आणि वर्ब प्लस आय एन जी, व्ही प्लस आय एन जी, मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लागतो. का लागतो हे पण पाहायचं आपल्याला. पण इथे स्ट्रक्चर कसं असणार, टू बीचं रूप येणार प्रेझेंट टेन्समधलं कोणचं तरी एक, ॲम, इज, आर या तीनपैकी एक या सब्जेक्टनुसार, आणि त्याच्यासोबत मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय लागणारा असणार. आता आय एन जी प्रत्यय का लावला जात आहे, कारण हा आय एन जी प्रत्यय यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब म्हणतो, क्रियापदाचं चौथं रूप किंवा V4 म्हणतो. हा V4 या ठिकाणी V1 प्लस आय एन जी म्हणा किंवा V4 म्हणा या ठिकाणी लागतो. आता ह्या आय एन जी लागलेला व्हर्ब याचं काम आहे की एखादी क्रिया सुरू आहे बाबा, एखादी क्रिया सुरू आहे, कंटिन्यू आहे, प्रोसेसमध्ये आहे, प्रोग्रेसमध्ये आहे, हे सांगण्याचं काम हा आय एन जी करत असतो. ही क्रिया बोलत असताना सुरू आहे, विशिष्ट वेळी ती क्रिया सुरू आहे. आणि म्हणूनच मग याचा यूजसुद्धा काय आहे, when the action is going on at the time of speaking, then the present continuous tense is used. बोलत असतानाच एखादी क्रिया सुरू आहे, जस्ट एखादी क्रिया सुरू आहे आणि तिच्याबद्दल सांगतो आहे, तर म्हणून आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फादर इज रायटिंग अ स्टोरी. ठीक आहे, ॲक्शन गोईंग ऑन ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग, हा त्याचा यूज झाला. सेकंड, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा पास्ट कंटिन्युअस टेन्स काय सेंटेन्स लिहिलं, माय फादर वाज रायटिंग अ स्टोरी. बघा थोडा फरक लक्षात घ्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधला आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समधला. काय फरक झाला, लिहित आहे इज रायटिंग, पास्ट कंटिन्युअस क्रिया सुरू होती पण पास्ट टेन्समध्ये सुरू होती. वाज रायटिंग, माझे वडील गोष्ट लिहित होते, स्टोरी लिहित होते, कथा लिहित होते. केव्हा, हां, ही स्टोरी ही घटना, ही क्रिया पास्टमध्ये सुरू होती पण पास्टमधल्या कुठल्या तरी विशिष्ट वेळेला सुरू होती. केव्हा लिहित होते, व्हेन आय कॉल्ड हिम. या ठिकाणी शक्यतोवर पास्टमधला कुठला तरी ॲडव्हर्ब लावला जातो, ॲट स्पेसिफिक टाईम इन द पास्ट. इथे त्याचा बघा इथे यूजसुद्धा सांगितलं आहे. हा टेन्स केव्हा वापरतात, ॲट अ सर्टन मोमेंट इन द पास्ट, एखाद्या विशिष्ट वेळी. विशिष्ट वेळ कुठली ते सांगणारं इथे
ॲडव्हर्ब ऑफ टाईमसुद्धा जोडलं जाते बऱ्याच वेळेला. स्ट्रक्चर बघा मग काय आहे, याचं काय असणार आहे, फरक फक्त एवढाच, इथे ॲमिजार लागतं आहे, तर या ठिकाणी ॲमिजारच्या ऐवजी पास्ट टेन्स दर्शवणारं टू बीचं रूप लागणार, कुठलं, वाज किंवा वेअर, आणि त्याच्यासोबत ING प्रत्यय लागलेलं क्रियापद. सो लक्षात आलं, हा होता पास्ट कंटिन्युअस टेन्स. नाव द थर्ड वन, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस म्हणजे क्रिया सुरू, पण फ्युचरमध्ये आपल्याला जर सांगायचं असलं की बाबा एखादी गोष्ट आता उद्या परवा ही काही काळपर्यंत सुरू राहील, ही क्रिया भविष्यात सुरू राहील असं सांगायचं जर असलं तर वापरतात. बघा इथे वाक्य लिहिलं आपण, माय फादर विल बी रायटिंग अ स्टोरी इन द इव्हनिंग. मला माहिती आहे त्यांनी ठरवलं आहे की संध्याकाळी ते स्टोरी लिहिणार आहेत. इन द इव्हनिंग, भविष्यात केव्हा लिहिणार, संध्याकाळी, वेळ सांगितला आहे आपण. आणि म्हणूनच हा कुठली घटना वापरण्यासाठी, सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. द ॲक्शन विच विल बी गोईंग ॲट अ सर्टन मोमेंट इन फ्युचर. फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळी जर एखादी घटना होणार आहे, क्रिया घडणार आहे, ते सांगण्यासाठी मग हा टेन्स वापरला जातो. स्ट्रक्चर बघा काय या ठिकाणी, नाव लक्षात घ्या कुठलं आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया फ्युचरमध्ये कंटिन्यू राहणार आहे, फ्युचरमध्ये कंटिन्यू राहणार आहे. मग कंटिन्यू राहणार आहे त्याच्यासाठी आपण ING घेतोच, V + ING, V1 + ING लागलेलं क्रियापद घेतोच. पण फ्युचरमध्ये ते दर्शवण्यासाठी मग फ्युचरिटीचं कुठलं तरी हेल्पिंग वर्ब लागणार ना. मग आपण त्या सिम्पल फ्युचर टेन्सप्रमाणे याही ठिकाणी शॉल किंवा विल घेतलं जातं. कुठे घ्यायचं शॉल किंवा विल माहिती आहे तुम्हाला. आणि इथे टू बीचे रूप आहे, इथे मात्र टू बीचं रूप न घेता हा बी घेतलेला आहे, म्हणजेच टू बीचं रूप या पद्धतीने विल बीच्या स्वरूपामध्ये टू बीचं रूपच आलेलं आहे या ठिकाणी. सो माय फादर विल बी रायटिंग. मग याचं स्ट्रक्चर काय, शॉल ऑर विल प्लस बी प्लस व्ही प्लस ING. हे झालं आहे या कंटिन्युअसचे 3 फॉर्म्स. ओके, नाव द थर्ड कॅटेगरी, perfect tenses. All 3 perfect tenses, which present perfect, past perfect and future perfect. सेंटेन्स पाहूया, स्ट्रक्चर पाहूया आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये ते वापरलं जाते, यूज काय त्याचा ते पाहूया. तेच सेंटेन्स कंटिन्यू करतो आहे. माय फादर हॅज रिटन अ स्टोरी. वर्ब लक्षात आला कुठला आहे, हॅज रिटन. माय फादर हॅज रिटन अ स्टोरी. माझ्या वडिलांनी एक स्टोरी लिहिलेली आहे. ती क्रिया लिहिण्याची त्यांची पूर्ण झालेली आहे. एखादी गोष्ट करून पूर्ण झाली की ते वापरण्यासाठी हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट नावच त्याच्यामध्ये आहे की ती जी ॲक्शन आहे ती परफेक्ट झाली, कंप्लीट झाली. वापरलं कधी जाते बघा, इथे लिहिलं आपण, ॲक्शन विच इज कम्प्लिटेड इन द रिसेंट पास्ट. पास्टमध्ये आत्ताच केव्हा तरी ती क्रिया पूर्ण झाली, करून पूर्ण झाली हे सांगण्यासाठी. स्ट्रक्चर बघा इथे, हॅज रिटन. रिटन क्रियापदाचं मूळ रूप आहे V3. पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हटलं जातं त्याला. क्रियापदाचं तिसरं रूप काय की क्रिया कंप्लीट झाली आहे हे सांगण्याचं काम करतं आहे. आणि त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब वापरला जातो मात्र परफेक्ट टेन्स सांगण्यासाठी. परफेक्टचे 2 हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट परफेक्ट करता हेल्पिंग वर्ब वापरतात. 2 पैकी एक कोणचं तरी, कोणचे, हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज यापैकी कुठलंही एक वापरलं जातं आहे. कुठे वापरतात हॅव आणि कुठे हॅज वापरतात बघा, थोडं ट्रिक लक्षात घ्या. जर सब्जेक्टच्या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल, थर्ड पर्सन ही, सी, इट किंवा अ बॉय, अ मॅन, माय फादर, असं थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज वापरतात. आणि इतर सर्व ठिकाणी मात्र हॅव वापरतात. आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव. ओके, सो माय फादर हॅज रिटन अ स्टोरी. अर्थ काय झाला, माझ्या वडिलांनी स्टोरी लिहिलेली आहे. आता नेहमी आपण एखादी क्रिया पूर्ण झाली, माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडीज. माझा होमवर्क पूर्ण झालेला आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क.
मी माझं जेवण घेतलेलं आहे. आय हॅव टेकन माय मील जस्ट नाव. आत्ताच माझं झालं आहे बाबा जेवण असं म्हटलं जात आहे. तर हॅज रिटन V3चा वापर या परफेक्ट टेन्समध्ये पूर्ण सर्व परफेक्ट टेन्समध्ये V3चा वापर होतो. जसं कंटिन्युअस टेन्समध्ये ING लागलेल्या रायटिंग वापरला पण तसं हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स कशासाठी? एखादी क्रिया भूतकाळातच केव्हा तरी पूर्ण झाली, भूतकाळातच पूर्ण झाली, जस्ट आत्ता नाही, भूतकाळात पूर्ण झाली, त्याच्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. एखाद्या विशिष्ट वेळी, जसं आपण हे वाक्य घेतलं, माय फादर हॅड रिटन अ स्टोरी व्हेन आय हॅड कॉल्ड हिम. भूतकाळात केव्हा? माझ्या वडिलांनी, इथे अर्थ झाला माझ्या वडिलांनी स्टोरी लिहिलेली आहे. इथे काय हॅड रिटन म्हटलं की माझ्या वडिलांनी स्टोरी लिहिलेली होती, लिहून पूर्ण झालेली होती. केव्हा? इथे आता केव्हा हे लक्षात यायच्यासाठी आपण इथे टाईम डिनोटिंग क्लॉज जोडला आहे. तिथे काय? व्हेन आय कॉल्ड हिम. माय फादर हॅड रिटन अ स्टोरी व्हेन आय कॉल्ड हिम. जेव्हा मी त्यांना फोन केलं ना काल केव्हा तरी, तेव्हा त्यांची स्टोरी लिहून पूर्ण झाली होती. कुठली घटना सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो? द ॲक्शन विच वॉज कम्प्लिटेड बिफोर अ सर्टेन मोमेंट इन द पास्ट. एखाद्या विशिष्ट वेळेच्या आधीच जर एखादी घटना करून पूर्ण झाली असेल, एखादी क्रिया करून पूर्ण झाली असेल तर हा टेन्स वापरतात. ओके, याचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. मग काय फरक आहे बघा. इथे हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्समधले वापरले जातात, हॅव किंवा हॅज, आणि इथे हेल्पिंग वर्ब हॅड वापरला जातो. हॅड हा पास्ट टेन्स आहे या हॅव किंवा हॅजचा, कारण हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. बघा, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट टेन्सचा हेल्पिंग वर्ब, पास्ट टेन्स दाखवणारा हेल्पिंग वर्ब आहे हॅड, आणि ही गोष्ट परफेक्ट आहे, क्रिया पूर्ण झाली आहे, V3 वापरला जातो. हॅड प्लस V3 हे स्ट्रक्चर. आता अशाच पद्धतीने आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स, की एखादी क्रिया सध्या नाही झाली पूर्ण पण भविष्यात करून पूर्ण होणार आहे, एका भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळी करून पूर्ण होणार आहे, हे सांगण्यासाठी हा फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला जातो. मी सध्या 12वीत आहे, मी अजून 12वी झालेलो नाही आहे, पण येत्या 6-8 महिन्यामध्ये, 1 वर्षभरामध्ये मी 12वी पास झालेलो असेल, अशा प्रकारचं, अशा स्वरूपाची क्रिया सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातं. बघा इथे आपण हेच वाक्य कसं लिहिलं, मग फादर विल हॅव रिटन अ स्टोरी इन द इव्हिनिंग. माझ्या वडिलांनी स्टोरी लिहिलेली असेल. इथे झालं लिहिलेली आहे, लिहिलेली होती, भाषा बघा कशी मराठीमध्ये, आणि लिहिलेली असेल. अशा स्वरूपाचं जर आपल्याला घटना सांगायची असेल, त्याचं स्ट्रक्चर आहे ना, आलं आहे विल हॅव रिटन. विल हॅव रिटन स्ट्रक्चर बघा, फ्युचर दाखवण्यासाठी विल वापरलेला आहे, आणि क्रिया पूर्ण झालेली असण्यासाठी हॅव प्लस V3 हॅव रिटन हे वापरलेलं आहे. आता इथे विल का घेतलं, विल शॉल कुठे घेतात हे आता तुम्हाला माहिती आहे. मग या स्ट्रक्चरमध्ये आता बघा, लक्षात ठेवण्यासाठी मी तर म्हणेल की या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये थोडा फरक आहे. याचा फॉर्म काय आहे या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा, हॅव किंवा हॅज प्लस V3. इथेही बघा नेहमी कुठेही हॅव प्लस V3च वापरतात, फक्त फ्युचर परफेक्ट आहे म्हणून त्याच्यासोबत शॉल किंवा विल ॲडिशनल लावलं जातं. विल हॅव रिटन किंवा शॉल हॅव रिटन अशा पद्धतीचा हा फॉर्म. भविष्यात एखादी द ॲक्शन विच विल बी कम्प्लिटेड ॲट अ सर्टन मोमेंट इन फ्युचर, याच्यासाठी मात्र मग हा टेन्स वापरला जातो. ओके स्टुडंट्स, नाव कम टू द लास्ट कॅटेगरी, perfect continuous tense. There are 3 subcategories of this type. Present perfect continuous tense, the second one past perfect continuous tense, and the third one future perfect continuous tense. Okay, we'll see all these 3 categories one by one. The first one, present perfect continuous tense. Present perfect continuous tense. पहिल्यांदा पाहूया आपण हे तिन्ही टेन्स, याचे फॉर्म्स काय आहे, वर्क फॉर्म्स काय आहे, म्हणजे स्ट्रक्चर्स काय आहे, आणि त्याचे युजेस कुठल्या कुठल्या सिच्युएशन्समध्ये केले जातात. तर पहिला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
आता याच्यामध्ये बघा परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस पण आहे. काय याचं स्ट्रक्चर असतंय? पहिल्यांदा सेंटेन्स बघूया आपण. माय फादर हॅज बीन रायटिंग अ स्टोरी सिन्स मॉर्निंग. माझे वडील अगदी सकाळपासून स्टोरी लिहित आहेत. म्हणजे त्यांचं स्टोरी लिहिण्याचं काम सुरू आहे, सकाळपासून सुरू झालं आणि आताही सुरू आहे. मग काय लक्षात येत आहे? कुठली सिच्युएशन लक्षात येत आहे? मग हा टेन्स अशी सिच्युएशन प्रेझेंट करण्यासाठी, अशी कृती मांडण्यासाठी वापरला जातो की जी कृती भूतकाळातच काही काळाच्या आधी सुरू झाली आणि आताही सुरू आहे. That tense is used to present the situation, to present the action which was already started in the past and still continue in present also. एखादी क्रिया आधीच सुरू झाली आणि काही काळपर्यंत, म्हणजे काही काळासाठी एखादी क्रिया सुरू राहत असेल तर त्याच्यासाठी हा टेन्स वापरला जातो. इथे स्टोरी लिहिण्याची क्रिया अगदी सकाळपासून सुरू केली वडिलांनी, आताही सुरू आहे. अशा सिच्युएशन मध्ये हा टेन्स वापरला जातो. बरेच लोक आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये थोडं कन्फ्युज करतात. हे थोडं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की प्रेझेंट कंटिन्युअस कधी वापरला जातो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स केव्हा वापरला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस केव्हा वापरला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा? एखादी क्रिया जस्ट आता सध्या सुरू आहे, मी बोलतोय त्यावेळेला सुरू आहे एखादी क्रिया, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि एखादी क्रिया भूतकाळापासूनच सुरू झाले, काही काळपर्यंत सुरू आहे ना अजूनही सुरू आहे, ती मांडण्यासाठी मात्र हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरले जातो. आपण नेहमी म्हणतोय की आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल फॉर 6 years. या शाळेमध्ये मी 6 वर्षापासून शिकत आलेलो आहे. शिकणं माझं अजूनही सुरू आहे. फॉर 6 years. येथे टाइम इंडिकेशन पण वापरलं जात आहे. सिन्स मॉर्निंग, फॉर 2 years, फॉर 2 hours. एखादा विद्यार्थी पेपर सोडवत आहे. दिस स्टुडंट हॅज बीन सॉल्विंग दिस पेपर फॉर 2 hours. 2 तासापासून तो पेपर सोडवत आहे आणि अजूनही पेपर सोडवण्याची त्याची क्रिया सुरू आहे. बघा स्ट्रक्चर कसं आहे ते. मग याच्यामध्ये ब्लेंड आहे. परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्सचा मिक्सचर आहे दोन्ही टेन्सचं. म्हणजे एकीकडे काही प्रमाणात क्रिया पूर्णही झाली असते आणि ती सुरू पण असते. मी 6 वर्षापासून या शाळेत शिकत आहे. या शाळेत दरवर्षी शिकतो आहे. एवढ्या वर्षापुरती ती क्रिया पूर्णही झाली आणि माझी शिकण्याची क्रिया अजून सुरू आहे, म्हणजे कंटिन्यू पण आहे, असं त्याचा सेन्स येतो. स्ट्रक्चर बघा इथे काय. मग फादर हॅज बीन रायटिंग. वर्ब फॉर्म बघा काय आला, हॅज बीन रायटिंग. हॅज हा हेल्पिंग वर्ब येतो परफेक्ट टेन्स प्रमाणे. जसं प्रेझेंट परफेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब येतो हॅव किंवा हॅज, इथे पण हॅव किंवा हॅज हेल्पिंग वर्ब येतो. आणि तिथे परफेक्ट टेन्स मध्ये मात्र V3 येतो. इथे क्रिया कंटिन्यू आहे, ऍक्शन कंटिन्यू आहे हे दाखवण्यासाठी मेन व्हर्बला ING लागलेला आहे, म्हणजे V1 प्लस ING. पण मग परफेक्ट, आता परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट आहे कसं दर्शवणार? परफेक्ट मध्ये तर V3 लागतो. मग या ठिकाणी टू बीचं बी या क्रियापदाचं V3 घेतलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल फॉर्म घेतलेला आहे बिन, काय परफेक्ट दाखवण्यासाठी. म्हणून याचं स्ट्रक्चर बनत आहे हॅज have or has plus been plus V plus ing. V1 plus ing. That is the structure. Okay? The structure and the uses. Got it? Okay. Now the next. Past perfect continuous tense. Past perfect continuous tense. मग हा कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरला जातो? सेंटेन्स बघूया पहिल्यांदा. My father had been writing a story at a time for 2 hours. For 2 days. माझे वडील गोष्ट लिहिण्याचं काम करत आलेले होते त्यावेळेपर्यंत 2 दिवसापासून, मागच्या 2 दिवसापासून. म्हणजे काय, मागच्या 2 दिवस पर्यंत त्यांची ही स्टोरी लिहिण्याची कृती सुरू होती त्यावेळेपर्यंत, आणि त्यावेळेला ती पूर्ण झाली. मग कुठल्या सिच्युएशन मध्ये हा टेन्स वापरला जातो? अशा सिच्युएशन मध्ये की जर एखादी कृती पास्ट टेन्स मध्ये सुरू झाली, काही काळपर्यंत पास्ट टेन्स मध्ये चालली आणि पास्ट टेन्स मध्येच ती पूर्ण झाली, अशा वेळेला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर बघा या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येतो हॅड, पास्ट असल्यामुळे, परफेक्टचा पास्ट असल्यामुळे. इथे पण हॅड बीन, जसं इथे हॅव किंवा हॅज बीन आहे तर हॅव हॅजचा पास्ट टेन्स हॅड बीन
हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी हॅड बीन रायटिंग हे याचं स्ट्रक्चर. ओके. नाव द थर्ड वन, द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठल्या सिच्युएशन मध्ये, जर एखादी क्रिया भविष्यामध्ये काही काळपर्यंत चालू राहणार असेल, सध्या सुरू नाही आहे, थोड्या वेळाने काही काळाने सुरू होणार आहे, काही काळापर्यंत सुरू राहणार आहे, अशा सिच्युएशन मध्ये हा टेन्स वापरला जातो. उदाहरणार्थ समजा मी आता घर बांधणार आहे, 2 महिन्यानंतर घर बांधणार आहे, 2 महिन्यानंतर घर बांधण्याचं काम मी सुरू करणार आहे आणि हे काम पुढचे 6 महिने चालणार आहे. अजून मी घर बांधण्याचं काम सुरू नाही केलं, पुढे सुरू करणार आहे आणि पुढचे 6 महिने म्हणजे भविष्यात काही काळपर्यंत क्रिया सुरू राहणार आहे, याच्यासाठी हा टेन्स वापरला जातो. इथे बघा सेंटेन्स, फादर विल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी बाय द इव्हनिंग फॉर 2 days. विल हॅव बीन रायटिंग, माझे वडील स्टोरी लिहित राहतील संध्याकाळपासून पुढचे 2 तासपर्यंत. अजून सुरू नाही केली स्टोरी, आता संध्याकाळी सुरू करतील, भविष्यात सुरू करतील आणि त्याच्यात पुढे 2 तासपर्यंत त्यांचं ते काम सुरू राहील. या सिच्युएशन मध्ये आपण हा टेन्स वापरला जातो. सो these are the types of tenses. I hope you may have got all the types of tenses very well.